नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। रोड, ट्रेन, पिण्याचे पाणी, हायवे, कोस्टल रोड, फ्लायओव्हर, मेट्रो सारख्या MMRDAच्या प्रोजेक्टसाठी 4,07,000 कोटींचा गुंतवणूक करार झाला आहे। मुंबईत माध्यमांशी बोलताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली माहिती। जो हमारे भारतीय फंड्स है उनके साथ एक MOU किया है जिसमें ये हमारे सारे भारतीय फंड्स 4,07,000 करोड़ रुपया MMRDA को दे रहे हैं। MMRDA के जो प्रोजेक्ट्स है, चाहे फिर वो रोड्स के प्रोजेक्ट्स हो, टनल्स के प्रोजेक्ट्स हो, पीने के पानी के प्रोजेक्ट्स हो, हाईवेज के प्रोजेक्ट्स हो, कोस्टल रोड जैसे प्रोजेक्ट्स हो या फ्लाईओवर जैसे प्रोजेक्ट हो, सारे के सारे उनके जो प्रोजेक्ट्स हैं उन प्रोजेक्ट्स के लिए 4 लाख और मेट्रो के प्रोजेक्ट्स इसके लिए 4,07,000 करोड़ का आज फंडिंग टाइप हुआ है। तो जो नीति आयोग के साथ हम लोगों ने MMR रीजन को 1.5 ट्रिलियन की इकोनॉमी बनाने का एक रोड मैप तैयार किया है, उसके लिए जो इन्वेस्टमेंट हमको करनी है उस इन्वेस्टमेंट का आज टाइप हुआ है। मैं ऐसा मानता हूँ हिस्टोरिकल इस प्रकार का टाइप हमने किया। भारताच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी महाराष्ट्राचा वाटा 40 ते 45% पेक्षा जास्त असणार आहे। इंडियन ग्लोबल फोरम या कार्यक्रमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। So if you look at last few quarters, it has been 40%, 45% and 50%. Cumulative is 35%. But there have been instances in past few years that Maharashtra has received 48%, 49% of the FDI that came to India. And it's increasing. So I think yes, there's absolutely it is possible that we may go to 40-45% of the total FDI that comes to India. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवे वाळू धोरण मंजूर। माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलं, जी घरकुल आहेत घरकुलांना आपण 5 ब्रास मोफत रेती देतो आहे आणि प्रत्येक वाळू घाटामध्ये 10% रिझर्वेशन हे आपण त्या ठिकाणी प्रत्येक वाळू घाटाला घरकुलाकरता ठेवलेला आहे। आणि ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक जे स्थानिक त्या ठिकाणी ग्रामपंचायती आहे, स्थानिक बांधकाम आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढची कारवाई करायची आहे। खरं तर एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता मंत्रिमंडळात की जे जलसिंचनाचे मोठे प्रकल्प आहे ज्यामध्ये उजनीसारखे तलाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू आलेली आहे, ती वाळू निष्कासन करणे आणि धरणाची कॅपॅसिटी वाढवणे याकरताही आज मंत्रिमंडळात चर्चा झाली। सोबतच या ठिकाणी ही चर्चा झाली की परराज्यातून जी वाळू येत आहे ती या राज्यामध्ये येत असताना आपण 0 रॉयल्टी देतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध मोठ्या प्रमाणात वाळू येतं त्याबद्दलची ती चर्चा या सभागृहात झाली, कॅबिनेटमध्ये झाली आहे। मला वाटतं या ठिकाणी जे आम्ही निर्णय घेतलेले आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं की जनतेला वाळू उपलब्ध झाली पाहिजे, जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय झाला पाहिजे। याकरता जे स्त्रोत आहे ते नियमाप्रमाणे आम्ही करतो आहे। पत्रकारांचे जीवन सुखकर करण्यासाठी आवश्यक प्रयत्न महायुती सरकार करणार। महाराष्ट्र TVJ एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यातील उपस्थितांचं संबोधन करताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं पत्रकारांना वचन। सातत्याने आमचे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनाही ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता सरकार म्हणून आपण प्रयत्न करत असतो, वारंवार त्याचे निर्णय देखील घेत असतो। पुढच्याही काळामध्ये पत्रकारांचं जीवन देखील सुकर व्हावं याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल आमचं सरकार निश्चितपणे करेल। त्याकरता वारंवार आपल्यासोबत बैठका घेऊन त्यातनं ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या असतील त्या करण्याचा प्रयत्न आम्ही करू, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो। आता बातमी संघटन पर्वची। महसूल मंत्री आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि भाजपा कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे। केदार जाधव यांचं आपली बातमीच्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। प्रवेश जाधव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। जोरदार टाळ्यांनी आजपर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवलं आणि भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय मैदान गाजवण्यासाठी केदारजी भारतीय जनता पार्टीत आलेले त्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो।
महाराष्ट्र आता थांबणार नाही. मुंबई येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर इंडियन ग्लोबल फोरम 2025 कार्यक्रमात 4,07,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या गुंतवणुकीद्वारे उपलब्ध होणाऱ्या निधीतून MMR क्षेत्रातील मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांना लागणाऱ्या निधीची तरतूद पूर्ण होणार असून या कामात अधिक गती प्राप्त होणार आहे. कोट्यावधी भारतीयांची स्वप्नपूर्ती करणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती. गेल्या 10 वर्षांमध्ये 52 कोटीपेक्षा जास्त होतकरू उद्योजकांच्या स्वप्नपूर्तीसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत पाठबळ पुरवले आहे. मैं चाहता हूं कि मेरे देश के नौजवान ज्यादा से ज्यादा एक क्षेत्र में आए. आप देखिए 33 लाख करोड़ रुपया ये देश के लोगों को बिना गारंटी दे दिए गए और इन सब ने किसी ने 1 को, किसी ने 2 को, किसी ने 10 को, किसी ने 40-50 को रोजगार दिया. यानी रोजगार देने का बहुत बड़ा काम ये इकोनॉमी को जनरेट करता है. हमारे देश में बहुत कम लोग हैं जिनको इन चीजों की समझ है कि साइलेंटली कैसे रिवॉल्यूशन हो रहा है. ये बहुत बड़ा साइलेंट रिवॉल्यूशन है. आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यासह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.